गोहत्येसाठी गायीला पावत औषध देऊन बेशुद्ध करून तस्करी करणाऱ्या एका चोरट्याला स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं, तर 2 चोरटे पळून जाण्यात यशस्वी झालेत. अंबरनाथच्या जावसई परिसरात गायींची तस्करी करण्याची ही घटना समोर आली आहे. तस्करांच्या टोळीनं गायींना ब्रेडमध्ये औषध टाकून बेशुद्ध केलं होतं. जावसई परिसरातल्या शेतकऱ्याच्या गायी माळरानावर चरत असताना 3 तरुणांच्या टोळीनं गायींना ब्रेडमध्ये औषध देऊन बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला होता. या गोष्टीची माहिती मिळताच स्थानिकांनी शोधाशोध केली असता एक तरुण त्यांच्या हाती लागला. त्याच्याकडे ब्रेड आणि इतर साहित्य मिळून आलं. त्याला स्थानिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिला असून अंबरनाथ पोलिसांनी विविध कलमान्वये त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय. त्याचे इतर साथीदार पळून जाण्यात यशस्वी झालेत. गोहत्येसाठीच गायीची तस्करी करीत असल्याची कबुली आरोपीनं दिली आहे. आज संध्याकाळी 7:30-8च्या सुमारास वाकचोरे म्हणून कंप्लेंट आहेत. त्यांच्या गायी जावसई एरियामध्ये चरत होत्या. त्या सुमारास त्यांचा आणखीन एक ओळखीचा इसम तुषार सुनील लोंढे याच्या पण गायी त्या एरियात चरत होत्या. तो गायीचा शोध घेत असताना त्याला एका गायीला 3 इसम काहीतरी पावामध्ये काहीतरी खाऊ घालत होते असं त्याला निदर्शनास आलं. त्या माहितीवरून त्यांनी त्यांना फोनवर माहिती दिली असता गायीचे ओनर्स त्या ठिकाणी गेले असता, त्यांचा मुलगा आणि त्या ठिकाणी गेले असता संशयित इसम काहीतरी गायीला खाऊ घालत होता अशी त्यांना ही मिळालेली. त्याच्यानुसार गायीला काहीतरी गुन्हेगार औषध देऊन कदाचित ते गाय चोरत असावे म्हणून त्यांना संशयिताला पकडण्यात आलेलं आहे, ताब्यात घेण्यात आलेला आहे. आणि 2 इसम त्यातून आरोपी जे पळून गेलेले आहेत, एक आरोपी मिळालेला आहे, तर त्याच्यावर ताब्यात घेण्यात आलेला आहे. त्याच्यावर आपण गुन्हा दाखल करत आहे.